नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। खरं तर देवघरासाठी वेगळी खोली असावी, वेगळी जागा असावी, पण आजकाल जागे अभावी हे शक्य होत नाही। आपण फ्लॅटमध्ये राहतो, बऱ्याच वेळेला भाड्याच्या घरामध्ये राहतो किंवा एकच खोली असते। मग अशा वेळेला इथेच देवघर असावं, तिथेच देवघर असावं ह्या गोष्टी शक्य होत नाहीत। बऱ्याच जणांकडे आपण त्यांच्या हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये देवघर असलेलं बघतो, हॉलमध्ये भिंतीला देवघर टांगलेलं बघतो। जवळजवळ 90% लोकांच्या घरी देवघर हे त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये असतं आणि बऱ्याच जणांच्या घरी तर असं सुद्धा बघायला मिळतं की त्यांच्या बेडरूममध्ये देवघर असतं। मग ह्या गोष्टी योग्य आहेत का की अयोग्य आहेत? देवघर कुठे असावं? स्वयंपाकघरामध्ये जर देवघर असेल तर ते देवघर कोणत्या दिशेला, कोणत्या जागी असायला पाहिजे? त्याचबरोबर तुम्ही एकाच खोलीमध्ये राहता, एकच खोलीचं तुमचं घर आहे, मग त्या एकाच खोलीमध्ये देवघराची योग्य जागा कोणती, योग्य दिशा कोणती, अजून अशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जर तुमचं देवघर चुकीच्या दिशेला असेल, काही दोष घरामध्ये निर्माण होत असेल त्यामुळे, तर त्यावर उपाय काय करायचे हे सुद्धा याच व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सुरुवातीला अशा लोकांचे डोळे उघडूया जे मागचा पुढचा विचार न करता कोणीतरी सांगतंय म्हणून किंवा हे असं करतंय, ते तसं करतंय, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, याच्यामुळे त्यांचा फायदा झाला, याच्यामुळे ते मोठे झाले, अशा गोष्टींच्या मागे वाहत चाललेले आहेत। नको त्या चुकीच्या गोष्टींच्या मागे वाहत चाललेले आहेत। बऱ्याच वेळेला अशा गोष्टी ज्या आहेत त्या योग्य पण असतात, त्या करायला पण काही हरकत नाही, पण कोणी करायला हरकत नाही? ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, ज्यांचं कुटुंब अगदी टामटूम आहे, सगळे खर्च भागवून भविष्याचा विचार करून, ज्यांच्या बँकेमध्ये पैसा पडलेला आहे, अशा लोकांनी वास्तुशास्त्र करणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी केल्या तर काही हरकत नाही। त्यांचा पैसा जरी बुडाला, काही नुकसान जरी झालं, त्यांना काही फरक पडणार नाही। पण आपल्यासारखे काही मध्यमवर्गीय लोक असतात, जो काही पैसा आपण कमवतो त्याच्यामध्येच आपल्याला घरातली दुखणी भाणी करायची असतात, मुलांचं शिक्षण करायचं असतं, लग्नाचं पुढं त्यांच्या बघायचं असतं, छोटं मोठं आजारपण आहे ते बघायचं असतं आणि आपल्या म्हातारपणाची सुद्धा सोय करून ठेवायची असते। मग अशा वेळेला अशा गोष्टींमध्ये वाहत जाणं हे आपल्याला परवडणारं आहे का? कुठेतरी याचा विचार करावा। आणि सर्वात महत्त्वाचं, आपली आजी, पणजी, आई, मामा, मामी यांचे किती मोठे मोठे वाडे होते हो। आजही माझ्या घरी माझ्या नातेवाईकांचे आमचा सुद्धा वाडा आहे। ना वास्तुशास्त्र, ना हे उपाय, ना ते उपाय, देवघरामध्ये पण फक्त पूर्वीपासून जे देव आहेत तेवढेच देव, ना हे यंत्र, ना त्या वस्तू, काहीही नाही। पण ती सगळी लोक आज सुखी आहेत, आनंदी आहेत, त्यांचे लेकरं सुद्धा खूप चांगले आहेत, त्यांच्या लेकरांचे लेकरं सुद्धा ते आज बघतायत। एवढं सगळं व्यवस्थित आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे मनशांती आहे, जी की आज सगळं काही असून आपल्याकडे नाहीये। बरं चला सोडा, आजी, पणजी, काका, मावशी या गोष्टी सोडा, आजही आपल्यासारखे असे काही लोक आहेत की त्यांच्या घरामध्ये वास्तुशास्त्राचा लवलेशही नाही। त्यांनी कधी वास्तू बघितला नाही, त्यांनी कधी देवघर असं असावं तसं असावं बघितलं नाही, पण आजही ते सुखी आहेत, आजही त्यांच्या घरामध्ये आनंद आहे। आणि आजच्याच ह्याच्यात आपल्यासारखे असे बरेच लोक आहेत की त्यांनी अगदी वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं, घरातली प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार त्याच दिशेला, त्याच जागेला ठेवली, पण त्यांच्या घरामध्ये सुख नाहीये। त्यांचे मुलं त्यांना त्रास देतात, त्यांचे मुलांना वळण नाहीये, त्यांचे मुलं वाया गेलेले आहेत, ज्यांना रात्री रात्री झोप येत नाही, ज्यांचा पूर्ण वास्तू केला, असेही काही लोक आहेत। मग त्यांचे 100% वास्तू करून त्यांच्या आयुष्यात दुःख आणि इकडे वास्तू न करता घर बांधलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यांच्या आयुष्यात सुख। हे कशामुळे आहे? फक्त सुसंवाद। जे लोक भलेही वास्तू केला नाही, भलेही सगळ्या सुखसुविधा घरामध्ये नसतील, पण त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत ना, त्यांच्यामध्ये सुसंवाद आहे। प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारणं, एकमेकांचा आदर करणं, रुटीन व्यवस्थित ठेवणं, सकाळी सूर्य उदयापूर्वी उठणं, सगळी कामं वेळची वेळेला करणं, जेवण वेळची वेळेला करणं, कपडे वेळची वेळेला धुणं, रात्री भांड्याचा ढिगारा न ठेवणं, सगळं घर नीटनेटकं स्वच्छ ठेवणं, सकाळ संध्याकाळ देवपूजा करणं, दारामध्ये रांगोळी काढणं, आले गेलेल्याचा सन्मान करणं, कोणाचा अपमान न करणं, ह्या गोष्टी त्या घरामध्ये होतात। म्हणून त्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि मनशांती आहे। आणि इकडे 100% वास्तुशास्त्रानुसार सगळं केलं
पण घरामध्ये सुसंवादच नाहीये, संस्कारच नाहीये, कोणती गोष्ट करण्याला वेळच नाहीये, काळच नाहीये. 10 वाजता उठलं जातं, 12 वाजता नाश्ता होतो, दुपारी वाटलं तर देवपूजा होते, नाही तर देवपूजाही केली जात नाही, मनाला वाटलं तर होते नाही तर होत नाही. रात्री किचनचा राडा तसाच पडलेला असतो. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला झाडू लावला जातो, भांडी घासली जातात, धुणं धुतलं जातं. स्वतःच्या घरात कमी लक्ष, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जास्त लक्ष दिलं जातं. मग तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकून राहील, तुमच्या घरामध्ये आनंद सुख शांती कशी राहील आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मनशांती कशी मिळेल. त्याच्यामुळे हा जो भ्रमाचा भोपळा आहे ना, की वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या की सगळं काही व्यवस्थित होणार, आपोआप सगळ्या गोष्टी होणार नाही, हे चुकीचं आहे. असं होणार नाही. आता तरी डोळे उघडा. तुमच्या घरात जे दोष आहेत, आयुष्यामध्ये जे संकट अडचणी आहेत, हे वास्तुशास्त्राचा दोष आहे, हे इथं ठेवल्यामुळे दोष आहे, ते तिथे ठेवल्यामुळे दोष आहे, नाही. दोष कशामुळे आहे? तुमच्या विचारांमुळे आहे. भले तुमचं घर 100% वास्तुशास्त्रानुसार आहे आणि तुमचे विचारच चांगले नसतील तर तुमच्या घरामध्ये शांतता आनंद राहणार नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या विचारांवर, आपल्या वागणुकीवर आहेत. माझे नातेवाईक असतील किंवा जे जवळची मंडळी आहेत किंवा चला दुसऱ्यांचं सोडा, माझ्या स्वतःच्या घराचं मी सांगते, मी वास्तुशास्त्रानुसार काहीही केलेलं नाही. कारण का बघा, वास्तुशास्त्र करायला गेलं तर 100% जशास तसं करावं आणि ते सुद्धा कोणाकडून करावं? वास्तुशास्त्र या नावामध्येच शास्त्र आहे. जो वास्तुतज्ञ तुम्हाला शास्त्रानुसार वास्तूमध्ये काही दोष असतील तर त्यावरील उपाय सांगतो, त्याच्याकडून करून घ्यावं. आणि असे लोक आजकाल तुम्हाला खूप कमी मिळतील किंवा नाही मिळत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही वास्तुतज्ञाकडे इकडे तिकडे गेला, हा क्रिस्टल इथे लावा, हे तिथे लावा, जमिनीत इकडे हे करा, ह्या भिंतीवर ते लावा, त्या लावा, म्हणजे समोरचा व्यक्ती शास्त्रानुसार उपाय सांगण्याच्या ऐवजी त्यांच्या जवळच्या ज्या वस्तू आहेत त्या विकण्यावर जास्त भर देतो. मग आपल्या घरामध्ये कोणता दोषच राहू नये किंवा भले वास्तुशास्त्रानुसार घर नाही, छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत आहेत, मग त्यातून बाहेर कसं पडावं यासाठी काय करायचं? सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावायचा, देवपूजा करायची वेळेवर, सकाळ संध्याकाळ घंटी वाजवायची, घरात तुळस लावायची, तुळशीसमोर दिवा लावायचा, मुख्य दरवाजामध्ये दररोज सकाळी छोटीशी का होईना रांगोळी काढायची, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुवार, अमावस्या, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, प्रत्येक पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं, घरामध्ये शांतता ठेवायची. संध्याकाळी तिन्ही सांजेची दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळेला जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला येतात ते देवघरासमोर बसून म्हणायचे. त्यावेळेला झोपायचं नाही, भांडे घासायचे नाही, झाडून काढायचं नाही, सकाळी सूर्य उदयापूर्वी उठायचं, सगळी कामं वेळची वेळेवर करायची, एक रुटीन ठेवायचं. नाही तर दिवसभर फक्त मोबाईल हातामध्ये, हे काय करतंय ते काय करतंय, यांचं घर किती चांगलं, ते किती छान देवपूजा करतात आणि आपल्या घरामध्ये सगळा राडा तसाच पडलेला आहे. शनिवार ते शनिवार बाथरूम स्वच्छ करायचे, टॉयलेट स्वच्छ करायचे, टॉयलेट बाथरूमच्या बाहेरचे जे पाय पुसणे आहेत सगळे ते धुवायचे, घरातली बेडवरची बेडशीट आहे ती एक दिवसाआड बदलायची. म्हणजे घरात करायला गेलेल्या ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि या केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक लहरी पसरत आहेत, तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार झालेला आहे, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. तुमच्या घरामध्ये जीही काही निगेटिव्हिटी होती, ताणतणाव होता, सतत झोपून राहावंसं वाटायचं, भांडण तंटे व्हायचे, हे कुठेतरी आता कमी झालेले आहेत असा अनुभव तुम्हाला येईल. फक्त हे छोटे छोटे बदल केले तर. ह्या सगळ्या गोष्टी मी करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार किंवा फक्त ही गोष्ट अशी करा, ती गोष्ट तशी करा, ही इथे ठेवा, ती इथे ठेवा, ही तुम्ही घेतली तर फायदा होईल, ती तिथे वस्तू ठेवली तर तुमचा फायदा होईल, असे सांगणारे व्हिडिओज तुम्हाला भरपूर मिळतील. पण ही जी 6-7 मिनिटं मी माहिती सांगितली ना, ही तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. ज्यांना वायफट वाटलं त्यांनी व्हिडिओ बघू नये, स्किप करावा. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या भलेही तुम्हाला आता वाटेल की मी माझे 5-7 मिनिटं गेले, पण ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आणि या गोष्टी ऐकून तुम्ही वेळेवरच सावध झालात ना, तुमचं पैशाचं होणारं नुकसान किंवा स्वतःच्याच विचारांनी तुमच्या घरामध्ये जे दोष तुम्ही निर्माण करत होतात ना, यापासून तुम्ही नक्कीच वाचाल. आता बरेच जण म्हणतात की स्वयंपाकघरामध्ये देवघर असू नये, पण माझ्या तर मते किंवा आपली आजी पणजी, आपल्या घरातील मोठी मंडळी, आजही तुम्ही त्यांना विचारा तुमच्या घरामध्ये सगळ्यात योग्य जागा कोणती देवघरासाठी, तर ते तुम्हाला सांगतील स्वयंपाकघर. स्वयंपाकघर म्हणजे माता अन्नपूर्णेचा तिथे वास असतो. म्हणजे अगोदरच तिथे माता अन्नपूर्णा आहे.
म्हणजे ती देवांचीच रूम आहे, स्वयंपाकघर आपलं. अन्नपूर्णा माता स्वयंपाकघरात आहे म्हणजे आपलं स्वयंपाकघर किती पवित्र असेल, जिथे मातेचा वास आहे. आणि मग अशा घरातल्या आपल्या पवित्र स्थानी जर आपण देवघर जर तिथे ठेवलं किंवा देवघर केलं तर याच्यामध्ये कुठला दोष हो? नाही दोष होऊ शकत. अगोदरच जिथे देवांचा वास आहे त्या खोलीमध्ये जर आपण देवघर केलं तर याच्यामध्ये चुकीचं होऊच नाही शकत. भलेही वास्तुशास्त्र म्हणतं नसू द्या, पण पूर्वीपासून आपण काय बघत आलोय, आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून काय ऐकत आलोय, आणि आजही माझ्या सासरी, माहेरी, नातेवाईकांमध्ये सगळ्यांचे देवघर जे आहेत ते स्वयंपाकघरात आहेत. सगळ्यांचं सोडा, माझं सुद्धा देवघर स्वयंपाकघरात आहे. कारण आपल्या घरातली सर्वात पवित्र जागा कोणती असते तर ती स्वयंपाकघर असते. आणि त्यातली त्यात जर शक्य झालं तर स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य दिशा आहे, जो ईशान्य कोपरा आहे, त्या कोपऱ्याला किंवा त्या दिशेला तुम्ही देवघर करण्याचा किंवा देवघर ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ती दिशा ही देवांची दिशा मानली जाते. आणि वास्तुशास्त्रामध्ये घरात सर्वात पवित्र दिशा कोणती मानली जात असेल तर ती आहे ईशान्य दिशा. ईशान्य दिशेला आध्यात्मिक दरवाजा असंही म्हटलं जातं, कारण तो ऊर्जेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो आणि घरात शांतता आणि संतुलन राखण्यास मदत करतो. त्याच्या वैशिष्ट्यामुळे ही दिशा ध्यान, उपासना आणि अभ्यास यासारख्या उद्देशासाठी वापरली जाते. ईशान्य ही दिशा जी भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारांना जोडण्यासाठी कार्य करते. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा शुद्धता, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. या दिशेने ऊर्जेचा प्रवाह मानसिक स्पष्टता, मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धीवर याचा प्रभाव पडतो. ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ असावी. गोंधळापासून मुक्त ठेवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड चालू राहील. ही दिशा व्यक्तीचा दैवी शक्तीशी संबंध वाढवते आणि आंतरिक शक्ती, शांती प्रदान करते. ईशान्येकडील पूजा कक्ष, लहान मंदिर किंवा ध्यानाचं स्थान सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय ईशान्य दिशा ज्ञान आणि बुद्धिमत्तेशी निगडीत असल्याने ती अभ्यासासाठीही आदर्श मानली जाते. अभ्यासाचे टेबल किंवा पुस्तकं या दिशेने ठेवल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रता, मानसिक स्पष्टता मिळण्यास मदत होते. आणि ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र मानला जातो, म्हणून या ठिकाणी देवघर ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते. पण आता ईशान्य दिशेला जर देवघर करणं शक्य नसेल, स्वयंपाकघरामध्ये किंवा पूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य दिशेला देवघर करू शकता. हे शक्य नसेल, ईशान्य दिशेला तुम्ही देवघर नसाल करू शकत, तर काही हरकत नाही. फक्त घरातील ईशान्य दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि मग देवघर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला किंवा जिथे तुम्हाला घरामध्ये जागा शक्य होईल की जिथे सारखी शिवाशिव होणार नाही, देवघराचं पावित्र्य राखलं जाईल, अशा ठिकाणी देवघर ठेवलं तरी सुद्धा चालेल. एका गोष्टीचं मात्र तुम्हाला पालन करावं लागेल. स्वयंपाकघरामध्ये जर तुमचं देवघर असेल तर चप्पल घालून देवघरासमोर किंवा स्वयंपाकघरामध्ये येऊ नका. नॉनव्हेज स्वयंपाकघरामध्ये बनवू नका किंवा नॉनव्हेज स्वयंपाकघरामध्ये खाऊ नका. या गोष्टींचं पालन करावं लागेल. जेव्हा मासिक पाळी असते तेव्हा देवघराला किंवा देवाच्या ज्या वस्तू असतात यांना स्पर्श करू नये. या गोष्टी जर तुमच्या घरात पाळल्या जात नसतील तर मात्र तुम्ही देवघर जे आहे ते स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये ठेवू नका. मग तुम्ही घरामध्ये तुमच्या जिथे कुठे जागा आहे तिथे देवघर ठेवू शकता, पण देवघर शक्यतो बेडरूममध्ये सुद्धा ठेवू नये. बेडरूममध्ये देवघर ठेवल्यानंतर पती पत्नीच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव पडतो असं मानलं जातं. कारण ह्या गोष्टी आता तुम्ही समजून घ्या, काही या प्रत्येक गोष्टी सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे बेडरूममध्ये तसं तर देवघर नसावं. बाकी तुम्ही ऑप्शनच नसेल तर हॉलमध्ये ठेवा. खाली ठेवायला जागाच नसेल तर एक वेळ तुम्ही भिंतीला टांगून ठेवा. तसं तर टांगून देव ठेवूच नाही, पण ऑप्शनच नाहीये. मग काय करणार, तर भिंतीला टांगा, पण बेडरूममध्ये देवघर चुकूनही ठेवू नका. आणि अजूनही डोक्यात असेल की माझं स्वयंपाकघरात देवघर आहे, हे बरोबर आहे का की चूक आहे, तर हे काढून टाका. कारण आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरा इतकी पवित्र जागा दुसरी कोणतीच नाही. आणि स्वयंपाकघरामध्ये ऑलरेडी अन्नपूर्णा मातेचा वास आहे, तर अशा स्वयंपाकघरात आपण देवघर ठेवलेला आहे तर ते कधीच अशुभ असू शकत नाही आणि त्याचा नकारात्मक प्रभाव कधीच पडणार नाही.